हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगमानी. मी जनक जवळेकर. आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे DNJ रायडर. तर मित्रांनो, आपण डेली म्हणजे मी तुम्हाला सर्वात जुने जेवढे मंदिर आहेत ही सर्व दाखवलेली होती, पण आता आज आपण जाणार आहोत नवीन मंदिरात. हार्डली 3 वर्ष हे मंदिर बांधलेलं आहे. तर आपण जाऊया बोरवलीला स्थित असलेल्या मंदिरात. चला दाखवतो तुम्हाला मी ते मंदिर कसं आहे. जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, हे मंदिर 3 वर्षापूर्वीच बांधलेलं आहे बोरवलीमध्ये आरे कॉलनीच्या जवळ. मंदिराचं नाव आहे त्रिमंदिर. कलानगर वरून आता आपण जॉईंट होत आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, जो आपल्याला थेट नेणार आहे बोरवलीकडे. हा जो ब्रिज बघत आहात आपण ना, हा मिलन सबवेला कनेक्ट करणार आहे, जो कुर्लावरून डायरेक्ट सांताक्रूजला येतो. याचे काम अजून चालू आहे, पूर्ण झालेला नाहीये. बहुतेक या वर्षाच्या एंड पर्यंत हा ब्रिज चालू होईल आणि मुंबईला कनेक्टिव्हिटी अजून जबरदस्त भेटेल. आता आपण पोचलेलो आहोत अंधेरीला. अंधेरी ब्रिज आपण चढत आहोत. इथे दोन्ही मेट्रो एका ठिकाणी जॉईंट होतात, म्हणजे जसा घाटकोपर वर्सोवावाली आणि अंधेरी टू दहिसर वेस्टर्न एक्सप्रेसवाले, हा मेन जंक्शन आहे तिकडचा. आता यापुढे येणारा स्टेशन जो आहे हा आहे मोगरा. मोगरा स्टेशन पाहिला ना कधीही तर तो मराठीतला एक अभंग आठवतो. कुठला माहिती आहे का? मोगरा फुलला, मोगरा फुलला. जे भजन गातात ना त्यांना हा अभंग बरोबर माहिती आहे. आता आपण मलाडमध्ये आहोत आणि इथे वसलेली आहे माता वैष्णोदेवी, जिची व्हिडिओ आपण मागेच बनवलेली होती. तर आपण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंकवर जाऊन आपण ती व्हिडिओही बघू शकता. आता माझ्या उजव्या बाजूला आपण पहा कसे मावळ्यांचे असे पुतळे बनवले, जे गड चढतायत आणि पुढे डोंगराला कसं रंगीत काम करून एकदम सुंदर असं छायाचित्र बनवलेलं आहे. आता आपण पोचलो आहोत बोरवलीला. तर आपल्याला हा ब्रिज न घेता त्याच्या बाजूने खालच्या बाजूने यायचं आहे, कारण की आपल्याला उजवीकडे जायचं आहे, जिथे आपण जाणार आहोत त्रिमंदिराकडे. ही पहा, हीच ती बस जी आपल्याला बोरवली स्टेशन वरून त्रिमंदिराकडे घेऊन जाते. 477 म्हणजे 477. दिनेश, आपल्या व्ह्युअर्सला सांगा बोरवलीच्या त्रिमंदिरमध्ये कसे यायचे ते. बोरवलीच्या या मंदिराकडे येण्यासाठी आपण जसे आलो बाईकवर,
बाय रोड तुम्ही येऊ शकता, नाहीतर तुम्ही ट्रेननी येऊ शकता. वेस्टर्न एक्सप्रेस आपला वेस्टर्न रेल्वे जी आहे बोरिवलीला उतरायचं, तिथून आपल्याला बस आहे 477 म्हणजे 477. हा तिथे लास्ट स्टॉप आहे त्रिमंदिरचा. आपण बसनी येऊ शकता, बाय ऑटो पण तुम्ही येऊ शकता, रिक्षा करून येऊ शकता. रिक्षाचा अप्रॉक्स जो आहे बिल पडतो काहीतरी 55-60 रुपयाच्या आसपास बिल होतो. आपण रिक्षाने येऊ शकता, पण बसने आलात बाय बसने आलात तर तुम्हाला बेस्ट आहे. आणि प्रत्येकाची जशी कुणाची गाडी असेल, बाईक असेल, 4 व्हीलर असेल, तर इथं पार्किंगची सुविधा केलेली आहे, तर आपण बाय रोडही येऊ शकता. तर चला मग आपण मंदिराची आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चला. ह्या बाजूला इथे आपले शूज आणि काही सामान आणलं असेल तर इथे ठेवण्याची इथे प्रॉपर व्यवस्था केलेली आहे. आता आपण मंदिरात आलेलो आहोत. मंदिराच्या सुरुवातीलाच आपण बघू शकता दोन्ही बाजूला गजराज आहेत, जे सर्वांच्या स्वागतासाठी उभे आहेत इथे. त्यांच्या पुढे जर आपण गेलात तर पाहू शकता जंगलाचा राजा सिंह, तेही आपल्या स्वागतासाठी बसलेले आहेत. मंदिराच्या आपल्या उजव्या बाजूला आपण पाहूया. उजव्या बाजूला आपण बघितलं तर इथेही छोटे 2 मंदिर आहेत. इथेही मूर्ती आहे आपल्या देवीची आणि शिर्डी साईबाबा यांचीही. आपण शिर्डीला गेलेलो होतो साईबाबांच्या दर्शनाला, तर बाबांचे आपण इथेही दर्शन घेऊ शकता. बाबा आहेत आपल्या पाठीशी. शिर्डीची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जे आम्ही प्रति शिर्डी आणि शिर्डी केलेली होती ते. आंबे मातेची इथं मूर्ती आहे. आंबे मातेचे दर्शन करून आता आपण पुन्हा डाव्या बाजूला बघूया. डाव्या बाजूलाही तिकडे 2 मंदिरं आहेत. डाव्या बाजूला आपण पाहिलं पद्मावती देवीची मूर्ती आहे. आणि त्याच बाजूला पद्मनाभ भगवान. जसे आपण मंदिरात प्रवेश करायला जातो तसे दरवाजावर दोन्ही बाजूला द्वारपाल असे उभे केलेले आहेत, पाहू शकता. आणि समोरच आपण पाहू शकता भव्य अशी मूर्ती आहे इथे वर्धमान तीर्थकर श्री सिमंदर स्वामी यांची. या मंदिराचे नाव आहे दादा भगवान त्रिमंदिर. आणि दादा भगवान कोण आहेत हे इकडे लिहिलेले आहे, आपण स्टॉप करून वाचू शकता पूर्ण. इथे आपले पवनपुत्र हनुमान विराजमान आहेत. आणि ह्या बाजूला आपला लाडका बाप्पा. इथे नंदीच्या समोर आहेत आपले शंभू महादेव. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. इथे आहे श्री चक्रेश्वरी देवी आणि त्या बाजूला आहे महाराष्ट्राची कुलदैवत श्री तुळजाभवानी माता. त्या पुढे समोर जर पाहिलं तर आपण श्रीनाथजी, कृष्ण भगवान, तिरुपती बालाजी आणि गरुडदेव यांची ही मूर्ती आहे. आणि डाव्या बाजूला श्री भद्रकाली देवी यांची मूर्ती आहे. श्री अजितनाथ भगवान, श्री ऋषभदेव भगवान आणि त्या बाजूला आहे श्री पांचागुली यक्षिणी देवी. आणि ह्या बाजूला आहे श्री पार्श्वनाथ भगवान, श्री महावीर भगवान आणि त्या पुढे श्री चांद्रयान यक्षदेव यांची मूर्ती आहे.
तिथे उजव्या बाजूला आपण पाहू शकता एक पुस्तकालय पण आहे. ज्यांना वाचण्याची आवड आहे त्यांनी इथून पुस्तक विकत घेऊनही जाऊ शकता. आता आम्ही मंदिरातून बाहेर निघत आहोत आणि तुम्ही पहा समोरचं दृश्य. काय निसर्गरम्य दृश्य दिसत आहे समोर. ऑसम व्ह्यू दिसतो एकदम. आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हा जो जंगल आहे हा राजीव गांधी नॅशनल पार्क आहे. मुंबईसाठी उरलेलं नाममात्र जंगल, जिथे सध्या बिबटे आहेत जे बोरवली आणि रहिवासी भागामध्ये बाहेर येत आहेत, आपण पाहू शकता. आणि मागच्या बाजूला पाहिलं तर ही आपली मुंबई, आमची मुंबई, कॉन्क्रीटचं जंगल. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, माझ्या मागे 2 जंगल आहेत. एक कॉन्क्रीटचं जंगल आहे आणि हा नॅचरल जंगल आपला. हा जंगल नाही, हा जनक आहे. आता आपण ह्या बाजूने बाहेर निघत आहोत मंदिराच्या. इथे आपण पाहू शकता, इथे एक छोटासा शॉप आहे जिथे खाण्याची म्हणजे स्नॅक्स अँड ऑल सुविधा केलेली आहे. मंदिर असं खूप छान आहे, परिसर पण एकदम छान आहे, सुंदर वाटतं. समजा पांढरा पांढरा सर्व व्हाईट 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 आहे, पण एकदम असं एकदम शांत असं वाटतं या मंदिरात आल्यावर. काही फुलझाडं लावलेली आहेत तिथे. थोडा गरम झाला, भरपूर, थोडा कसला भरपूर गरम झालाय, म्हणून आम्ही आता ह्या शॉपमधनं थोडा थंडा घेत आहोत. साधी काय काय आहे थंड्यामध्ये? स्प्राईट आहे, लिम्का आहे. आणि माझ्यासाठी साधी बॉटल घेतलेली आहे ॲज युजल. जनकने थंडा घेतलेला आहे. बाकी इथे थेपला आणि सँडविच, वडापाव हे सर्व भेटतं. स्नॅक्स मध्ये आपले फरसाण आहेत. चलो अभी हम लोग ठंडा पियेंगे, ये पैसा कर रहा है पे जनक. आता आमची रेकॉर्डिंग झालेली आहे. आता आम्ही इकडून निघतो आणि इकडून जाणार सर आमच्या घरी जाणार आहोत. हो, इकडं आमचं बघा, इथं आम्ही बुटं ठेवलेली होती. बुटं घेऊन बसायचे आणि घालायचे आणि इकडनं आम्ही असं इकडनं बाहेर निघणार. आमचा रायडर बाईक काढतोय. अरे बघा कशी तयारी चालू आहे गाडी काढायची. ये बंदे ने पहना हेलमेट, सेफ्टी फर्स्ट. ये डाला टंगड़ी गाड़ी के ऊपर, खिंचा गाड़ी पिच्चू 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 पिच्चू. आता जनक गाडी काढत आहे आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे घराकडे. आता आम्ही निघालो आहोत आमच्या घराकडे, घरी जाण्यासाठी. ह्या मंदिराचं दर्शन घेऊन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. हे पहा, आम्ही निघत असताना हे 2 मित्र आम्हाला भेटले आणि त्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब केला. आणि ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.